रुपाली चाकणकरांकडून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर चाकणकरांनी हा राजीनामा दिलाय। भोंदूबाबा खरात प्रकरणी चाकणकरांना हा राजीनामा द्यावा लागलाय। वैयक्तिक कारणाने स्वेच्छेने राजीनामा देत आहे असं चाकणकरांनी म्हटलंय। राजीनामा देताना स्वेच्छेने देत असल्याचं चाकणकरांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तर नेमकं ट्विट रुपाली चाकणकरांनी काय केलंय पाहूयात। उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींकडे माझ्याकडे असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केलाय। सध्या विविध माध्यमातून होत असलेल्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारत मी हा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। याबाबत योग्य तो निर्णय आदरणीय सुनेत्रा वहिनी घेतील। या प्रकरणाबाबत लवकरच मी सविस्तर भूमिका मांडेन। रुपाली चाकणकर यांच्याकडून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलाय। भोंदूबाबा खरात प्रकरणी चाकणकर यांच्यावर चहूबाजूने टीका होतीये। रुपाली ठोंबरे पाटील असो, अंजली तमानिया असो, संगीता तिवारी असो, त्यांच्याकडून हल्लाबोल करण्यात आलेला आहे आणि रुपाली चाकणकरांनी अखेर आपल्या पदाचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे। हा राजीनामा आपण स्वेच्छेने देत असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। भोंदूबाबा खरात प्रकरण चाकणकरांना चांगलंच भोवलेलं आहे। मी सौ रुपाली निलेश चाकणकर वरील विषयाने आपणास विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की 15 ऑक्टोबर 2024 रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती। माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा या पत्राद्वारे आपणास सादर करत आहे। आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केलं त्याबद्दल मी आपली आणि सर्व सहकाऱ्यांची शतशः ऋणी आहे। भविष्यातही आपले सहकार्य राहील असा मला विश्वास आहे। खरात